बिना पाकाचे रव्याचे लाडू टिप्स आणि ट्रिक्स सहित ही लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। दिवाळी किंवा गणपतीसाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता। जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर जास्त प्रमाणात लाडू कसे बनवायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला बारीक रवा लागणार आहे। आता एका कढईमध्ये मी 0 नंबरचा बारीक रवा 1.5 किलो घेतला आहे। तो मी गरम करायला ठेवला आहे आणि स्लो गॅस आणि थोडा मधीच मीडियम गॅस करून तो मी भाजून घेणार आहे। आणि त्याच्यासाठी मी 400 ग्रॅम तूप ओतून घेतलेलं आहे। तूप आणि रवा मी चांगला मिक्स करून घेते आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं लागेल तसं तूप मी थोडं अजून घालणार आहे आणि याप्रमाणे आपल्याला लालसर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे आपला रवा भाजून झाला आहे आणि मी पिठी साखर केली आहे। ती पिठी साखर मी त्याच्यात घालून घेणार आहे। गरम रवा असतानाच आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आणि एक वेलची पावडर 1 टीस्पून घातलेली आहे आणि ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच साखरेला पाणी सुटतं आणि आपल्याला लाडू वळायला मदत होते। बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्याला दाबून घ्यायचं आहे। व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर आपले लाडू व्यवस्थित वळले जातील। वाफ येते त्याच्यामध्ये रव्यामध्ये आणि मऊसूतपणा येतो। बघा याप्रमाणे दाबून घेऊन मी 15-20 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी एक ट्रिक सांगते, ती तुम्ही अवश्य करा म्हणजे तुम्हाला लाडू वळायला सोपं जाईल। मिक्सरमध्ये आपण थोडं थोडं करून 1 मिनिटासाठी फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मऊसूतपणा येईल। बघा याप्रमाणे आपण मिक्सरला लावून घेतले आणि लाडू वळून घेत आहोत। बघा याप्रमाणे सहज आपल्याला लाडू करता येतील। अशा प्रमाणे मी सगळे लाडू करून घेणार आहे। तुम्ही पण याप्रमाणे करा, तुमचे नक्कीच लाडू अशा प्रमाणे होतील। अशा प्रकारे आपण दिवाळी गणपतीसाठीही जास्त प्रमाणात लाडू बनवू शकता किंवा ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही याप्रमाणे लाडू नक्कीच बनवा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।